काय हो चेतना काकू एवढ्या का हसताय? काय काय झालं काय? अगं तुझा नवरा कसली गंमत चेष्टा मस्करी सतत करत असतो. काय बोलला तो आता तुम्हाला? त्याने तुमचं गुपित सांगितलं. कसलं गुपित? अगं ही ईशा सारखं विचारत असते ना, या दोघांचं नक्की लग्न झालंय का, या दोघांचं नक्की लग्न झालंय का. तर मी आज स्वतःच्या डोळ्यांनी बघूनच आले. काय बघितलं तुम्ही? तुमच्या दोघांमधल्या उषा. मग त्यात एवढं हसण्यासारखं काय? असं कसं? अगं मी त्याला विचारलं, नवरा बायकोंमध्ये असं उशा ठेवून कोण झोपतो? तर तो काय म्हणाला माहितीये? काय? ही तारिणी रात्री झोपेत लोळते, मला लाथा मारते. सो माझ्या पायाला आधीच लागले, अजून लागू नये म्हणून मी मध्ये उशा ठेवतो. असं सांगितलं? असं सांगितलं त्यांनी? हो. आणि हे सगळं सांगताना इतका लाजत होता. मग कशाला असं काहीतरी बोलायचं ना? असं काय करतेस? मारतेस ना तू लाथा, लोळतेस ना झोपेत. झोपेत मारते ना पण खऱ्या खुऱ्या मारायची वेळ आली. नाही खरं खोटं करायची वेळ आली आहे म्हंटल. त्याला जाऊन विचारते ना मी कधी लाथा मारल्या तुला ते. त्याची ना खरं तर गोळ्यांची वेळ झाली आहे. चांगल्या गोळ्याच देते आता त्याला. तुम्ही चहाकडे लक्ष ठेवाल का प्लीज? हो. आले जा. काळजी घे ग त्याची. आधीच त्याला तुमच्या दोघांमधलं ना अंतर सहन होत नाहीये. व्हॉट अंतर मम्मा? कशी काय करतेस? आधीच त्याला एवढं लागलंय म्हणून दोघांमध्ये उशा ठेवून झोपतात ते. नवरा बायकोंमध्ये अंतर नाही का निर्माण होणार? व्हॉट नॉनसेन्स. हे असं कोण करतं? ते दोघं करतायत. आपल्याला काय करायचंय? मम्मा तुला ना कळत नाहीये, या गोष्टी तुला ज्या रोमॅन्टिक क्यूट वाटतात ना त्या तशा नाहीच आहेत. म्हणजे त्या दोघांमध्ये नक्की काहीतरी वेगळं आहे. त्यांचं ना लग्न झालंय हे मला पटतच नाहीये मुळात. आय डोंट नो व्हॉट, पण काहीतरी गोंधळ नक्की आहे. बॉस नको. एक बॉस माझा ऐक ना. बॉस नको. बॉस काय गरज होती? काय गरज होती तुला काकूंना असं काहीतरी सांगायची? मी काय केलं? काय केलं? तू काकूंना असं सांगितलंस की मी रात्रीची लोळते झोपेत म्हणून आपण इथे उशा लावल्यात. हे बघ बॉस, मी पेशंट आहे ना, मग हँडल विथ केअर. अरे हँडल विथ केअर काय हँडल विथ केअर? मग हे सगळं माझ्यावर खापर फोडण्याआधी विचार करायला हवा होतास ना. हे बघ चेतना काकू अचानक आल्या. मला आयत्या वेळी जे सुचलं ते मी म्हणालो. हे बघ एडी, पहिले तर तू या उशा उचल हे सगळं. करतो. आपण हे असं वागतो ना म्हणून त्या ईशाला संशय येतो आपल्यावर सारखा. अगं बॉस, मी ना फिल्म्स मध्ये बघितलंय, जेव्हा हिरो आणि हिरोईन खोटं लग्न करून त्यांच्या घरी जातात ना, तेव्हा झोपताना ते त्यांच्यामध्ये उशा ठेवतात. किंवा एक जण वरती झोपतो आणि एक जण खाली झोपतो. ही काय फिल्म आहे? हा खरं खरं आयुष्य आहे ना आपलं. मग कसं झोपायचं? आपलं लग्न तर खोटं आहे ना. हे बघ केदार, या सगळ्याच्या आधीपासून आपण एकमेकांचे मित्र आहोत की नाही? माझा तुझ्यावर आणि आपल्या मैत्रीवर पूर्ण विश्वास आहे, म्हणून मला या असल्या गोष्टींनी फरक पडत नाही. आणि म्हणूनच मी तुझ्यासोबत एका रूम मध्ये राहायला तयार झाले ना. बरं, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण जे काही करतोय ते आपल्या मिशनसाठी करतोय. हो, पण आपण दोघं एकमेकांच्या शेजारी. का? तुझा विश्वास नाहीये माझ्यावर? आहे विश्वास, पण तुला चालेल? मग मला का नाही चालणार? हे बघ केदार, आता तू चेतना काकूंना सांभाळून घेतलंस, पण नंतर ईशा आली किंवा कौशिकी मॅडम आल्या तर? इरा, काय झालं बाळा? हा काय झालं? तू पडलीस का? लागलं का तुला कुठे? नाही लागलेलं तर वाटत. काय झालं? का रडतीयस? तुझ्या मम्मा मम्मा ठीक आहे ना? काय झालंय? मम्मा चल चल पटकन. कौशिकी मॅडम,
कौशिकी मॅडम काय होतंय तुम्हाला? बरं नाही वाटत आहे का? हा कौशिकी कधी झोप लागली मला खरंच कळलं नाही. मला खूप काम आहे. कौशिकी मॅडम अहो तुमचं अंग खूप तापलंय. तुम्ही चला बरं आज जाऊन आराम करा. नाही चला. नाही मला खूप पेंडिंग काम आहे. मला ते काम कम्प्लीट करायचं. मी झोपू शकत नाही. अहो पण तुमच्या अंगात एवढा ताप आहे. तुम्ही अशा परिस्थितीत कसं काम करणार? नाही इट्स ओके इट्स ओके इट्स ओके आल मॅनेज. इट्स ओके. कौशिकी मॅडम केदार कामत सरांना फोन कर प्लीज. त्यांना सांग कौशिकी मॅडमची तब्येत खूप बिघडली आहे. नाही नाही प्लीज 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 कोणालाही फोन करू नका. मी नाही या. तुम्ही चला माझ्यासोबत आतमध्ये चला प्लीज. मॅनेज कर. नाही तुम्ही चला मी येते ना तुमच्या सोबत. चला सावकाश इकडे ये. या बरं इकडे. इकडे इथे बस. हा काय होणार नाही मम्माला. काय होणार नाही. आपण कामत काकांना फोन करूया आणि त्यांना बोलवून घेऊया. रडू नको मला. हो हॅलो. हॅलो कामत सर. दया काका मी खरंच ओके आहे. तू शांत राहा. डॉक्टर कामात येतात तोपर्यंत शांतपणे पडून राहायचं. चुप. अहो मला खरंच काही झालं नाहीये. मला थोडीशी कणकण आहे बास. अंग दुखतंय. कणकण चांगला 102 ताप आहे तुम्हाला कौशिकी मॅडम. बघ ही कणकण आहे. ही कणकण आहे का? दया काका उगा तब्येतीच्या बाबतीत हलगर्जीपणा नाही करायचं ग बाळा. दया काका प्लीज प्लीज समजून घ्या. मी घरी नाही बसू शकत आहे आत्ता. माझा एक खूप महत्वाचा इंटरव्ह्यू लाईंड अप आहे. मिनिस्टर जामखंडे त्यांचा इंटरव्ह्यू आहे आता. त्याच्यासाठी खूप रिसर्च करायचंय. खूप अभ्यास करायचा. इन्फॉर्मेशन काढायची. मी काहीच केलं नाही अजून. नाही कॅन्सल करू शकत मी. आणि आता इलेक्शन सुद्धा तोंडावर आलेत. तुम्हाला माहिती आहे MNN काहीच TRP साठी करत नाही. लोकांमध्ये अवेअरनेस यावा याच्यासाठी हा इंटरव्ह्यू करणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि माझ्यासाठी तुझी तब्येत महत्वाची आहे. तू बाबासारखा म्हणतेस ना मला. हां मग बाबा म्हणून माझा ऐक जरा. आराम करायचा. तब्येतीच्या बाबतीत हलगर्जीपणा नको आहे प्लीज. खरं सांगतोय. मी हलगर्जीपणा नाही करत. परफेक्ट. दया अगदी 100% परफेक्ट बोलतोयस तू. नाही ही माझा ऐकत नाही. किमान तुझं तरी ऐकेल. तिला समजावून मी थकलो अक्षरशः. किती वेळा सांगितलंय स्ट्रेस घेऊ नकोस. सगळी कामं एकटीने करू नकोस. पण नाही. कौशिकी खांडेकर आहे ती कोण असं काय ऐकेल ना. नाही ते काय. मी सगळ्यांचं सगळं ऐकलंय प्रत्येक वेळेला कामत काका. पण ह्या वेळेला मी नाही ऐकू शकत. प्लीज तुम्ही तुम्ही प्लीज समजून घ्या. मी हा इंटरव्ह्यू नाही कॅन्सल करू शकत दया काका प्लीज. हा खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. खूप मुश्किलीने मला त्यांची डेट मिळाली. आणि समजा मी हा इंटरव्ह्यू नाही घेतला तर कोण घेणार आहे तुम्ही सांगा. आम्ही करू.